ज्ञानेश्वर माऊली मराठी भाषेबद्दल म्हणतात, माझा मराठीची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजासी जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. आज हे सांगण्याचं कारण असं आहे की आजची माझी कविता ही मराठी भाषेवर आधारलेली आहे, मायबोलीवर आधारलेली आहे. मराठी भाषेचं महत्त्व आणि महानता माऊलींनी अनेकांनी सांगून ठेवलेलं आहे. माझी कविता ही मायबोली आणि आई, आपली माय, याचा कसा घनिष्ठ संबंध आहे आणि त्या दृष्टीने सुद्धा ती किती आपल्या जवळची आहे आणि किती महान आहे हे सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न आजच्या या कवितेतून. मायबोली. मायबोली मायबोली का हे आता कळते. माय नाही तरी तिची बोली उरते. माय नाही तरी तिची बोली उरते, तिची सावली उरते. आता ही बोलीच बिलकते, हसते, कुरवाळते. माय नसल्यामुळे आता बोलीनीच तिची जागा घेतली आहे आणि म्हणून असं म्हटलंय की माय आता ही बोलीच बिलकते, हसते, कुरवाळते आणि माय इथेच आहे असे वाटते. ही बोली असे एक समृद्धी, एक परंपरा. ही बोली एक समृद्धीचं प्रतीक आहे, एक परंपरेचं प्रतीक आहे. अनेक पिढ्यानपिढ्या चालत आलेली जी गोष्ट आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं साधन जर काय असेल तर ही बोली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ही बोली असे एक समृद्धी, एक परंपरा जणू मायेनी स्वतः जपली वाटते. आपल्या आईनी तिला स्वतः जपलंय आणि ते आपल्यापर्यंत पोहोचवलंय यशस्वीपणे, असं मला वाटतं. ही बोली असे एक समृद्धी, एक परंपरा जणू मायेने स्वतः जपली असे वाटते. माझी या बोलीशी भेट, माझी या बोलीशी भेट मायेने घडवली. आपल्याला आपल्या आईनी भाषेची देणगी दिलेली आहे. पहिल्यांदा आपली भाषेची ओळख होतेच मुळात आईमुळे. आणि म्हणून माझी या बोलीशी भेट मायेने घडवली. आता मज या बोलीच्या हाती दिली वाटते. आई जाता जाता मला या बोलीच्या हाती सोपवून गेली असं मला वाटतं. इतकं ते घट्ट नातं आहे. माझी या बोलीशी भेट मायेने घडवली. आता मज या बोलीच्या हाती दिली वाटते. व्यक्त अव्यक्त भाव अनेक या भाषेतच शोभती. ही भाषा इतकी समृद्ध आहे की अनेक अव्यक्त भाव जे दुसऱ्या कोणत्याही भाषेमध्ये व्यक्त करणं अशक्य आहे किंवा पुरेसे व्यक्त होऊ शकत नाही, ते या भाषेत होऊ शकतं. कारण या भाषेची ती समृद्धी आहे. आपल्याकडे असे अनेक शब्द सापडतील आणि ते विशिष्ट प्रकारे वापरले तर त्यातून व्यक्त होणारा भाव हा बरोबर ऐकणाऱ्यापर्यंत पोहोचतो. आणि ही या भाषेची गंमत आहे, ती समृद्धी आहे. म्हणून असं म्हटलंय की व्यक्त अव्यक्त भाव अनेक या भाषेतच शोभती, जशी मायेच्या कुशीत मी विसावते. मायेच्या कुशीमध्ये जो आराम असतो, जो एक सुरक्षित भाव असतो, तसाच काहीसा आराम आणि सुरक्षित भावना आपल्याला आपल्या मायबोलीमध्ये असते. कारण आपल्याला नेमकं काय म्हणायचं हे आपल्याला भाषेतून सांगता येतं. तसा शब्द, तसा भाव त्या भाषेमध्ये सापडतो. आणि म्हणून मला असं वाटतं की व्यक्त अव्यक्त भाव अनेक या भाषेतच शोभती, जशी मायेच्या कुशीत मी विसावते. असं हे घट्ट नातं आहे आईसारखंच या भाषेशी. कारण ती आईनेच दिलेली देणगी आहे. शेवटी मी असं म्हटलंय, आता निश्चिंत मी आणि मायही, मी आणि माझी आई दोघे आम्ही आता निश्चिंत आहे. त्याचं कारण पुढे दिलंय. का?
आता निश्चिंत मी आणि मायही या बोलीचा असे वायदा. त्याचं कारण असं आहे की या बोलीचा असे वायदा हिची सोबत ना कधी सुटते ना तुटते. कारण ही बोली अशी आहे की एकदा तुम्हाला बिलगली, एकदा तुम्ही ती आत्मसात केली तर ती तुम्हाला सोडून कुठे जात नाही. ती तुमच्या सोबतच राहते. माय असो नसो तिची बोली राहते. म्हणून त्या बोलीचा असे वायदा हिची सोबत कधी सुटते ना तुटते. म्हणून असं म्हटलंय, मायबोली का हे आता कळते. माय नाही तरी तिची बोली उरते. धन्यवाद.